सूचना मिळून सुद्धा हे सगळं का घडू दिलं? मित्रहो, विधानसभा निवडणुकीच्या आधी मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छेडछाड केल्याचे जसे आरोप होत आहेत ना, त्याप्रमाणे अनेक ठिकाणच्या मतदार याद्यामध्ये असलेली बोगसगिरी आता एकामागे एक उघडकीला येताना आपल्याला दिसते. रोज कुठे ना कुठे अशा घटना उघडकीला येऊ लागलेल्या आहेत. मतदार यादीत नाव आहे पण संबंधित पथ्यावर तो आढळूनच येत नाही. एका छोट्याशा खोलीमध्ये 100हून अधिक मतदार राहत असल्याचं दाखवलं जातं, म्हणजे दाखवलं गेलेलं आहे, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र तशी नाही. हजारो मतदारांची नावं दोनदा नोंदवण्यात आलेली आहेत. अनेक गंभीर प्रकार अशा प्रकारचे रोज समोर येत असताना आता महाविकास आघाडीचं एक जुनं पत्र व्हायरल करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे पत्र सार्वजनिक केलेलं आहे. निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाला लिहिलेलं हे पत्र आहे, हे लक्षात घ्या. महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाला औपचारिकपणे भाजपकडून अनेक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यामध्ये करीत असलेल्या फेरफारीबद्दल सतर्क केलेलं होतं. या पत्रातून ही निवडणुकोत्तर तक्रार नव्हती, तर ती पूर्वसूचना होती, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. भाजपचे कार्यकर्ते विरोधी मतदारांना ओळखण्यासाठी आणि त्यांना हटवण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करीत होते. बनावट आधार कार्ड आणि फेरफार केलेल्या डेटाचा वापर करून बनावट मतदार ते मतदार यादीमध्ये जोडत होते, अशा प्रकारचा आरोप करीत हे सगळं आमच्या तक्रारीत आहे, म्हणजे या त्यावेळी केलेल्या. आम्ही आधीच निवडणूक आयोगाला पूर्वसूचना दिलेली होती, असा स्पष्ट आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. ते काय म्हणाले बघा, प्रत्येक मतदारसंघामध्ये 10,000 बोगस मतदार आहेत. अहो, केवढा मोठा आरोप आहे हा. आमच्या तक्रारीमध्ये भाजपचे कार्यकर्ते विरोधी मतदारांना ओळखण्यासाठी आणि हटवण्यासाठी या डिजिटल साधनांचा वापर करीत होते. आणि एकूण या सगळं बनावटगिरी हे ज्या पद्धतीने हे सगळं करत होते याचं तपशीलवार वर्णन या तक्रारीमध्ये केलेलं होतं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. विरोधी मतदारांना लाल रंगाने चिन्हांकित केलं होतं, म्हणजे ते हटवण्याचे लक्ष होतं. भाजप समर्थकांना हिरवं रंगाने चिन्हांकित करण्यात आलं होतं, म्हणजे यादीतून काढून टाकण्यापासून त्यांना संरक्षण दिलं गेलं होतं. बघा, 13 मतदारसंघातून या हेराफेरीची पुरावे सुद्धा निवडणूक आयोगाला सादर केले होते, पण निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केलं. पुरावे देऊन सुद्धा त्यांनी मौन बाळगलं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. निवडणूक झाल्यावर बघा, म्हणजे विरोधक आक्षेप घेतात, तक्रारी करतात, असं बरंच काही भाजपचे नेते नेहमी म्हणत असतात. पण महाविकास आघाडीनं केलेली ही तक्रार निवडणुकीच्या आधीची आहे, हे लक्षात घेण्याची बाब आहे. महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या आधीच निवडणूक आयोगाला सावध केलं होतं, सतर्क केलं होतं, सूचित केलं होतं, आणि आता ते पत्रच त्यांनी सार्वजनिक केलेलं आहे. आता बोला, एवढ्या गंभीर प्रकरणाकडे निवडणूक आयोगानं का बरं दुर्लक्ष केलं? सूचना मिळून सुद्धा हे सगळं का घडू दिलं? महाविकास आघाडीने निवडणुकीच्या आधी दिलेल्या पत्रात जे म्हटलेलं होतं ते आता ठिकठिकाणी उघडकीला सुद्धा येऊ लागलेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडी सांगत होती ते बरोबर होतं. मग अशा प्रकारे झालेली निवडणूक लोकशाहीला आणि संविधानाला धरून आहे का बरं? कोण उत्तर देणार हो? नेमक्या प्रश्नाला बगल दिली जाते आणि दुसरेच मुद्दे पुढे करून मूळ विषय भरकटवला जात आहे. नेमकं उत्तर कोणी देत नाही आणि प्रश्नांची तर गर्दी झालेली आहे. मित्रांनो, विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीवर आणि लागलेल्या निकालावर तुमचा विश्वास आहे का? खरं सांगा आणि जरूर सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.